आता रिडेव्हलपमेंटचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आम्ही अनेक रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आता करतो आहे. मुंबईमध्ये 1 रूम किचनचं घर आज मार्केटमध्ये कोणीही बांधत नाही. हावरे फक्त बांधतात. आम्ही 1 रूम किचन सोडलं नाही, कारण आमचा बेस जो आहे ना तो बॉटम ऑफ द पिरॅमिड, तो माणूस आमचा बेस आहे. आम्ही माणसांसाठी घरं बांधतो, आम्ही पैशांसाठी घरं बांधत नाही. आमचा फोकस माणसांवरती आहे, बाकी सगळ्यांचा फोकस पैशांवरती आहे. बिल्डर साईटवर जात नाही 99%. आम्ही सदा सर्वदा साईटवर आमच्यात जातो आणि कस्टमर्सला भेटतो. बिल्डर कस्टमरला भेटत नाही. त्याला विचारा तुम्ही कोणाकडून घर घेतलं, तू भेटला का त्याला? तो भेटलेलाच नसतो. सगळं झालेलं असतं पण त्याला भेटताच येत नाही, कारण भेटायची सोयच नसते काही. आम्ही सगळ्यांना भेटतो. माणुसकी हा धर्म आपण व्यवसाय करताना सुद्धा पाळला पाहिजे. नुसतं पैसा कमवणे हा उद्देश कधी ठेवू नये. आणि गरजा पण कळतात ना, काय कळतात. लोकांच्या बरोबर. आणि त्याच्यामुळे ना होतं काय की एकमेकांशी संवाद असल्यामुळे आमच्या कंपनीवर आजपर्यंत एकही कोर्ट केस नाही, एकही पोलीस केस नाही, एकही रेरा केस नाही. म्हणजे मी असं म्हणतो की वकिलांवर खर्च करण्यापेक्षा ग्राहकांवर खर्च करा. त्याची जी कंप्लेंट असते ना त्याचा खर्च वकिलाच्या खर्चापेक्षा कमी असतो. आणि तो जर आपण केला तर तो सुखावतो.